समजा तुम्हाला कोणी सांगितलं की एकदम फ्लॉलेस स्किन आणि दाट केसांचं सगळ्यात मोठं सिक्रेट कुठल्या महागड्या डबीत नाहीये, तर ते एका झाडात लपले. हो, आज आपण बोलणार आहोत मोरिंगाबद्दल. याला चमत्कारी झाड का म्हणतात आणि ते आपलं सौंदर्य आतून आणि बाहेरून कसं वाढवतं, चला पाहूया. आपण एवढे सगळे महागडे प्रॉडक्ट्स वापरतो, पण त्या सगळ्यांच्या पलीकडे एक असा नैसर्गिक उपाय आहे जो खरं तर कित्येक वर्षांपासून वापरला जातोय. पण तो आहे तरी काय? अरे हो, हे अगदी खरंय. हे सिक्रेट आहे मोरिंगा. याला मिरॅकल ट्री म्हणजेच चमत्कारी झाड असंही म्हणतात. आणि का म्हणत असतील? कारण याच्या पानांमध्ये आणि बियांमध्ये जणू काही सौंदर्याचा खजिनाच दडलेला आहे. चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की मोरिंगा आतून नक्की कसं काम करतं. म्हणजे जेव्हा आपण मोरिंगा खातो तेव्हा आपल्या शरीरात अगदी पेशींच्या स्तरावर काय काय फायदे होतात. तर आपल्या त्वचेचा सगळ्यात मोठा शत्रू किंवा विलन कोण असेल तर ते आहेत फ्री रॅडिकल्स. हे असे काही अस्थिर मॉलिक्युल्स आहेत जे आपल्या त्वचेतल्या कोलेजन नावाच्या प्रोटीनवर सरळ हल्ला करतात आणि हेच कोलेजन आपली त्वचा तरुण आणि घट्ट ठेवण्याचं काम करतं. आता होतं काय की जेव्हा शरीरात हे फ्री रेडिकल्स खूप वाढतात तेव्हा एक प्रकारचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो आणि हा स्ट्रेस आपल्या त्वचेच्या पेशींना डॅमेज करतो, ज्यामुळे एजिंगची प्रोसेस खूप फास्ट होते. पण मग प्रश्न हा आहे की या शत्रूशी लढायचं कसं? आणि इथेच एंट्री होते आपल्या सुपरहिरोची, मोरिंगा. याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई तर आहेतच, पण त्यासोबत तब्बल 46 वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स आहेत. म्हणजे विचार करा, फ्री रॅडिकलशी लढायला एक अख्खी फौज तयार होते. हे बघा, इथे सरळ सरळ सामना दिसतोय. एका बाजूला आहेत फ्री रॅडिकल्स जे कोलाजनला तोडण्याचं काम करतात आणि दुसऱ्या बाजूला आहेत मोरिंगाचे अँटीऑक्सिडंट्स जे कोलाजनचं संरक्षण करतात. इतकंच नाही तर हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना नवजीवन देतात आणि एजिंगची प्रोसेस एकदम स्लो करून टाकतात. बरं, हे तर झालं मोरिंगा खाण्याचे फायदे. पण आता बघूया की मोरिंगा तेल जेव्हा आपण त्वचेवर लावतो तेव्हा काय जादू होते. बनियन बोटॅनिकलनुसार मोरिंगा तेलात ओलेइक ॲसिड नावाचा एक खूप महत्त्वाचा घटक असतो. हा घटक त्वचेच्या वरच्या थरावरचं त्या फ्री रॅडिकल्सशी लढतो आणि डॅमेज झालेल्या त्वचेला रिपेअर करायला मदत करतो. आणि हे फक्त दावे नाहीयेत. लॅबमधील स्टडीजमध्ये असं आढळून आलंय की मोरिंगा तेल लावल्यामुळे जखमा खूप लवकर भरून येतात आणि त्वचेवरची सूज किंवा जळजळ पण बऱ्यापैकी कमी होते. चला, त्वचेचं तर झालं, आता केसांबद्दल बोलूया. आपल्याला माहीतच आहे की मजबूत केसांचा पाया म्हणजे आपली निरोगी स्कॅल्प म्हणजेच टाळू. आणि इथे सुद्धा मोरिंगा खूप महत्त्वाची भूमिका निभावतो. मोरिंगा केसांसाठी 3 सोप्या स्टेप्समध्ये काम करतं. स्टेप 1, ते आपल्या स्कॅल्पला पोषण देतं. स्टेप 2, केसांच्या मुळांना म्हणजे फॉलिकल्सना मजबूत बनवतं. आणि स्टेप 3, केसांच्या ओव्हरऑल वाढीसाठी मदत करतं. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि झिंक हे 3 घटक खूप महत्त्वाचे आहेत. आणि चांगली गोष्ट ही आहे की हे 3ही पोषक तत्व मोरिंगामध्ये भरपूर प्रमाणात सापडतात. हे घटक मिळून आपल्या स्कॅल्पला पोषण देतात आणि केसांच्या वाढीसाठी एक परफेक्ट वातावरण तयार करतात. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण हे समजून घेऊया की मोरिंगा खाणं आणि ते त्वचेवर लावणं हे दोन्ही फायदे मिळून एकत्र कसं काम करतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपली त्वचा आणि केस हे आपल्या आतल्या आरोग्याचं थेट प्रतिबिंब असतं. आणि मोरिंगा नेमकं हेच करतं. ते आतून पोषण देतं आणि बाहेरून संरक्षण करतं. म्हणजे दोन्ही पातळ्यांवर काम होतं. मग आता प्रश्न उरतो की या चमत्कारी झाडाचा फायदा कसा घ्यायचा. त्याची पावडर स्मूदीमध्ये घालून प्यायची की त्याचं तेल त्वचेवर लावायचं. तर मग आपल्या ब्युटी रुटीनला या चमत्कारी झाडाने एक जबरदस्त अपग्रेड देण्यासाठी तयार आहात का? निसर्गाने दिलेल्या या भेटीचा अनुभव घेण्याची हीच योग्य वेळ आहे.